प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर नावाचं फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे. त्या फेसबुक पेजला देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये तुम्हाला नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत या ठिकाणामध्ये कार्य करत आहे, कारण परमेश्वर या मंडळीबरोबर आहे. अद्भुत साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. आज आपल्यामध्ये सिस्टर इंदुबाई गायकवाड आलेले आहेत, ते यावेळेस पुढे येतील. त्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. बहीण इंदुबाई गायकवाड परमेश्वराच्या मंदिरामध्ये आज पुन्हा एकदा त्या आलेल्या आहेत. ज्यावेळेस पहिल्यांदा या ठिकाणामध्ये त्या आल्या होत्या त्यावेळेस एका रोगाने त्या ग्रस्त होत्या. त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता आणि सर्व मंडळींनी या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आणि या बहिणीला पूर्ण आरोग्य मिळालं. त्या कॅन्सरपासून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे भाऊ प्रथमेश गायकवाड यांना डेंग्यूचं निदान झालं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट पण केलं होतं दवाखान्यामध्ये आणि त्या ठिकाणातून त्यांनी आपल्याला प्रार्थना विनंती दिली. सर्व मंडळींनी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी ती प्रार्थना ऐकली. त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले, त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून आपण धन्यवाद देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांसाठी पेढे देखील आज आणलेले आहेत. आपल्यामध्ये सिस्टर फ्लोरेन्स आहेत, यावेळेस पुढे येतील आणि त्यांची साक्ष देतील. आराधनेच्या द्वारे आपण गायला अब्राहम इसाकाचा परमेश्वर आपला आहे. या आठवड्यात माझ्याबरोबर एक कलिग होती. तिने माझ्या विरुद्ध एक डावपेच खेळला होता. मी त्या दिवशी खूप घाबरले होते. मी स्कूलमध्ये असतानाच प्रिन्सिपलनी मला कॉल केला, हे फ्लॉरेन्स घडलं का? मी म्हणलं हो मॅडम मी घडलं, असं मी खरं बोलून गेले. मला खोटं बोलते त्यांच्यासमोर आलं नाही. घरी गेले, पुन्हा एकदा मॅडमचा फोन आला, तू हे केली का? मी म्हटलं हो मॅडम मी केलं. पण रात्री मला फार भीती वाटायला लागली की तेव्हा तू तर म्हणतो खरं बोलायचं, मी खरं बोलते आहे पण काय घडणार मला माहीत नाही. मग मी रात्री प्रार्थना केलं आणि परमेश्वरांनी मला एक अभिवचन दिलं. याचकेल याचा 26वा अध्याय आणि 14वं वचन की तुला कोणी बांधू शकणार नाही. मी ते वचन घेऊन विश्वासाने दुसऱ्या दिवशी शाळेला गेले. जेव्हा मी शाळेला गेले तेव्हा माझे सगळे कलिग जे माझ्याबरोबर काम करतात त्यांनी म्हणले कुठपर्यंत जाते जाऊ दे, तुझ्याबरोबर आम्ही सगळेजण त्या सरांकडं येऊ. आणि मॅडमनी तर तो विषय परत काढलाच नाही. आणि दुपारी मी माझ्या मुली ॲडमिट केलं म्हणून माझ्या मुलीचं मी हाफ डेसाठी मागायला गेले तर मॅडम मला बघून हसायला लागले. मला भीती वाटत होती की मला ते टॉपिक काढतील का म्हणून, पण मॅडमनी तो टॉपिक केला नाही. काढला तर अजिबात नाही, पण सर्व मान महिमा गौरव त्या परमेश्वराला देते की प्रत्येकाचं अंतःकरण त्यांनी बदललं आणि सत्य सगळ्यांसमोर आणलं. दुसरी साक्ष, मी मॉन्टेसरीचा एक्झाम दिली होती. परमेश्वराने तिथंसुद्धा अद्भुत प्रकारे मला चालवलं. मी अभ्यास काही केला नव्हता, मी खरं बोलते. मी परमेश्वराचं एकच अभिवचन सारखं म्हणत होते, जे कोणी ज्ञानाने येऊन ये तुम्ही मस्कडे या म्हणजे मी तुम्हाला ज्ञानाने भरे. आणि खरोखर जो अनुभव आपण घेतो तेच परमेश्वर आपल्याला देतो प्रियांनो. आणि उत्तमपैकी 78.9% मी पास झाले म्हणून सगळं गौरव मी परमेश्वराला देतो. परमेश्वराचं वचन हे भावी सुस्थितीची आशा देणार आहे. म्हणजे परमेश्वराचं वचन काल, आज आणि उद्या देखील आपलं भविष्य सिक्युअर करणारं असं परमेश्वराचं अद्भुत वचन आपल्यामध्ये पास्टर घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. द लॉर्ड. सर्व आनंदित आहात का आज? आनंदी असलं पाहिजे. चीनमध्ये अशी म्हण आहे की जो कोणी हसत नाही त्याला कुठलाही बिझनेस करायचा अधिकार नाही. नाहीच तिथे. जो कोणी हसत नाही
त्याला कुठलाही बिझनेस किंवा दुकान उघडायचा अधिकार नाही. हे आहे तिथे. सुरुवात करूया प्रार्थनेने. क्राबलस्थो मथेल उराशथेल माखेत्रोशथेने मादी ओलद्रे ब्रखेस्तोरना माखात्रास्थाना मारायदिया ओरोब्रो शातलियारा माखात्रुस्ती एबिद्रो शालियात लारास माथियात रोनस मेतल लिखारा त्रानस मतला मानतलस की दलाला मानतालस की. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र आत्म्या, तू आम्हाला चालव. आज तुझे लेकर आम्ही आहोत, तुझे मेंढरं आम्ही आहोत आणि तुझ्या मागं आम्ही तुझं पाऊल पाहत आम्ही चालणार आहोत. आमच्यावरती आशीर्वाद पाठव. इथे आलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नकोस. तुझं सामर्थ्याचा हात आमच्यावरती आहे, आम्हाला ठाऊक आहे. आम्ही तुझ्यामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत, हे आम्हाला ठाऊक आहे. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन, आमेन. हे माहिती का सर्व विसरले? डू यू नो दिस? आम्ही कुठं आहोत? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये. CHRUCH चर्च. CHURCH चर्च. चर्च इकडे तिकडे आणि यू आर इन द मिडल. आम्ही देवाचे काय आहोत? जिवंत मंदिर आहोत. चर्चला जात नाही, आम्ही स्वतः मंदिर आहोत. कळलं का? आम्ही स्वतः मंदिर आहोत. इथून पुण्याला गेलो तर काय गेलं? मंदिर गेलं. इथून पुण्याला गेलं ते. कळलं का? आम्ही मंदिरामध्ये जात नाही, आम्ही देवाच्या सहवासामध्ये आम्ही जातो. आलं का लक्षामध्ये? त्याची स्तुती करायला, त्याचा गौरव करायला. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन काय? ख्रिस्ती जीवन काय? त्या सर्व गोष्टी झाल्या. त्या सर्व गोष्टी झाल्या. त्या सर्व गोष्टी आम्हाला चांगल्या तोंडपाठ आहेत. प्रत्येक दिवशी प्रति संडेला येऊन त्या ठिकाणी थेअरी सांगितली जाते. ओके, मी थेअरी सांगत नाही, मी प्रॅक्टिकल सांगतो. मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो ज्या व्यवहारामध्ये आम्हाला क्षणोक्षणी आम्हाला त्या वापराव्या लागतात. त्याप्रमाणे केले की त्याप्रमाणे ते होतं. ख्रिस्ती जीवन काय आहे? याकोब 1:22 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही नुसते वचन ऐकणारे. आता तुम्ही वचन ऐकताय, परंतु हितून गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? वचन पाळणारे व्हा, करणारे व्हा. ख्रिस्ती जीवन काय? जे काय ऐकलेलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही करायचं. स्वयंपाक येत असेल, नुकतंच लग्न झालेलं आहे, तिच्या आईने तिच्याबद्दल साक्ष दिली की फार उत्तम आमची मुलगी स्वयंपाक करते, तुम्ही आनंदित आहात. परंतु तुमच्या घरामध्ये आल्यानंतर सासूबाईंना कळलं की त्या ठिकाणी कृतीच होत नाही, तिला येतच नाही. वरण आवडतं परंतु ते करता येतं का? सांगितलं मी कसं करायचं, बरोबर आहे. ते महत्वाचं आहे. अगोदर काय घालायचं, त्याच्यानंतर काय घालायचं, त्याच्यानंतर काय करायचं, हे सर्व आलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे. त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगितलं, त्या ठिकाणी आम्हाला ते करता येईल. परंतु चव एकेकांची घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी आम्हाला समजेल की किती उत्कृष्ट आहे, किती स्वादिष्ट आहे, हे आम्हाला समजेल. ते बरोबर आहे. काही चुकलेलं काही नाही. सर्व पदार्थ त्या ठिकाणी एकत्रित वापरले, परंतु ते योग्य रीतीला, योग्य वेळेला, त्याप्रमाणे ते वापरले पाहिजेत आणि ते माहीत असणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन काय आहे? वचन जे सांगतं त्याप्रमाणे करणं
हे ख्रिस्ती जीवन आहे. संपूर्ण आयुष्यभर आम्हाला हेच करायचं हो, दुसरं काही करायचं नाही. डावीकडे वळायचं नाही, उजवीकडे वळायचं नाही, पुढे बघायचं नाही, पाठीमागे बघायचं नाही, बघण्याचं प्राधान्यच नाही आहे. तुम्ही कुठं आहात? आम्ही ख्रिस्तामध्ये आहात, वचनामध्ये आम्ही आहोत. आणि त्या वचनाप्रमाणे अनुकरण करणं, त्या वचनाप्रमाणे आम्ही चालणं, हे फार महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. टू डू अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. आमच्या वर्डप्रमाणे नाही. आमचे पुष्कळ वचनं असतील, आमचे पुष्कळ आयडियाज असतील, आमचे पुष्कळ कल्पना, आमच्या पुष्कळ भावना असतील, परंतु त्याच्याप्रमाणे आम्ही करत नाही हो. आम्ही वचनामध्ये आहोत, आम्ही वचनामध्ये आहोत. म्हणून त्याप्रमाणे जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. आज एक असा विषय आपण करणार आहोत की ज्या विषयाबद्दल येशू ख्रिस्तानी आम्हाला सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्तानी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताला वाटलं की ही गोष्ट जी आहे ती मंडळीमध्ये, माझ्या मंडळीमध्ये जी मंडळी मी येण्यासाठी, जेव्हा मी येणार आहे त्यासाठी मी तयार करत आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. आणि त्या त्रुटी त्या ठिकाणी आपण कुठल्या आहेत, आणि ती जी शिकवण आहे येशू ख्रिस्ताची, ती आज आपण बघणार आहोत. आज थोडा वेळ आपण वलांडण सण, इंग्रजीमध्ये ह्याला पास ओव्हर फीस्ट म्हणतात. पास ओव्हर फीस्ट मराठीमध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी ओलांडून जाणे. पहिल्या कोरिन्थीकरास-पत्र याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. तुमचे हे आडत्या बाळगणे बरे नव्हे, थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हाला ठाऊक नाही का? येशू ख्रिस्त या ठिकाणी खमीराबद्दल बोलत आहे. हे इस्रायलमध्ये काय करतात? भाकर बनवतात, त्याच्यामध्ये खमीर घालतात, आणि त्यानंतर ते खमीर काय करतं? ती जी भाकर आहे ती फुगवतं, आणि त्या ठिकाणी ती अत्यंत सॉफ्ट अशी त्या ठिकाणी काय होते? भाकर किंवा ब्रेड तयार होते. त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत. बेखमीर पण आहे, ज्याच्यामध्ये खमीर घातलं नाही, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ईस्ट घातलेलं नाही. ती भाकर कशी होईल? त्या ठिकाणी बसकीच अशी कडक अशी तुम्हाला लागेल, परंतु त्याच्यामध्ये खमीर नसतं. परंतु ज्यामध्ये खमीर घातलेलं आहे ती अत्यंत फ्लॉपी, ती अत्यंत मुलायम, ती अत्यंत खाण्यास आणि स्वादिष्ट आणि फुगलेली असेल. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला उद्देशून येशू ख्रिस्त आज आम्हाला म्हणत आहे, तुमचे हे आडत्या बाळगणे बरे नव्हे, थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हाला ठाऊक नाही का? आणि त्या ठिकाणी भाकर संपल्यानंतर थोडीशी ती खमीर युक्त असलेली भाकर ते त्या ठिकाणी ठेवतात, काढून ठेवतात, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचं पीठ रात्री मळून जेव्हा ठेवतात तेव्हा त्याच्यामध्ये त्या ब्रेड खमीर असलेले ते थोडा तुकडा त्याच्यामध्ये तो घालून टाकतात, आणि सकाळपर्यंत त्या ठिकाणी ते काय होतं? ते जे गोळा मळलेला असतो तो त्या ठिकाणी काय होतो? तो खमीर युक्त होऊन त्या ठिकाणी फुगलेला असतो. म्हणून ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्तानं म्हणतो, आम्हाला म्हणत आहे आडत्या बाळगू नका, थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हाला ठाऊक नाही का? 1 कोरिन्थ 5:7 मध्ये, तर जुने खमीर काढून टाका. म्हणजे आमच्यामध्ये खमीर आहे. वी हॅव दॅट लिव्हन इन अस, वी हॅव दॅट ईस्ट इन अस. काय ते खमीर काय? आज आम्हाला परमेश्वर आम्हाला सांगत आहे. परमेश्वर आम्हाला सांगलं, ह्या खमीरामुळे फार अडथळण येत आहे मंडळीमध्ये आजकाल. ह्या खमीरामुळे पुष्कळचं अडथळण होत आहे, पुष्कळचे आशीर्वाद त्या ठिकाणी खुंटले जात आहेत. म्हणून ह्या खमीराविषयी
येशू ख्रिस्तानी संपूर्ण एक अध्याय ह्या खमीरावरती परमेश्वराने दिलेला आहे. तो कुठला आहे ते आपण बघू नंतर. तर जुने खमीर काढून टाका अशा हेतून की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. का म्हणलेले ह्या ठिकाणी? कारण आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. ज्या वेळेला आम्हाला तारण प्राप्त झालं त्यावेळेला आम्ही बेखमीर झालो. बेखमीर झालो म्हणजे आम्ही जगामध्ये असताना आमच्यामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये खमीर होतं आणि त्या खमीराच्या योगाने आम्ही त्याप्रमाणे चालत होतो. आता हे खमीर काय आहे हे पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, परंतु हे खमीर आमच्यामध्ये होतं. आता ह्या ठिकाणी काय म्हणले, तसे तुम्ही ते बेखमीर जेव्हा आम्ही झालो, ज्या वेळेला आम्ही परमेश्वराचा स्वीकार केला, तारण आम्हाला मिळालं, त्यावेळेला आम्ही बेखमीर झालो. आमच्यामधलं येशू ख्रिस्तानी जेव्हा आमच्यासाठी अर्पण दिलं त्यावेळेला आमच्यामधून ते खमीर काढून टाकलं आणि आम्ही नवा गोळा झालो आम्ही. कारण नवा गोळा आम्ही झालेलो आहोत, कारण आपण आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. आता ह्या ठिकाणी 8व्या वचनामध्ये, म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा. खमीर आहे ते वाईटपणा आणि दुष्टपणा खमीर आहे ते. या खमीराने आम्ही वलांडण सण पाळू नये, तर सात्विकपणा व खरेपणा, सिन्सिअरिटी अँड ट्रूथ. जे खमीर आहे ते त्या ठिकाणी जे दुष्टपणा आणि त्या ठिकाणी वाईटपणा आणि दुष्टपणा जे दिलेलं आहे, वाईटपणा आणि जे दुष्टपणा जे दिलेलं आहे ते जुनं खमीर आहे. परंतु सात्विकपणा व खरेपणा, सिन्सिअरिटी अँड ट्रूथ ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. आम्ही नवीन गोळा झालेलो आहोत, परंतु त्या ठिकाणी अजून आमच्यामध्ये खमीर आहे असं परमेश्वराचं म्हणणं आहे. आणि हे खमीर आमच्यामध्ये कुठलं आहे? हे खमीर त्या ठिकाणी वाईटपणा आणि दुष्टपणा. वाईटपणा आणि दुष्टपणा म्हणजे काय? मॅलिस आणि विकेडनेस. मॅलिस म्हणजे काय किंवा विकेडनेस म्हणजे काय? वाईटपणा आणि दुष्टपणा म्हणजे काय की त्या ठिकाणी मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट भावना असणे, दुसऱ्याबद्दल वाईट भावना असणे किंवा दुसऱ्याला इजा करण्याचं मनामध्ये असणं, ह्याला मॅलिस आणि ह्याला विकेडनेस असं म्हणतात. तर हा जो संपूर्ण त्या ठिकाणी मंडळीमध्ये हा जो खमीर आहे, हे जे खमीर आहे ते खमीर असताना आम्ही त्या वलांडण सणामध्ये भाग न घेता आम्ही बेखमीर भाकरीने म्हणजे खरेपणा आणि त्या ठिकाणी सात्विकपणाने आम्ही ते घेतलं पाहिजे. सात्विकपणाने आम्ही त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. तर हा प्रकार झाला, हा एक खमीराचा प्रकार झाला. तो त्या ठिकाणी मंडळीमध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे. कोणाबद्दल तर वाईट त्या ठिकाणी योजायचं, कोणाला तरी वाईट त्याप्रमाणे इजा करायची, कोणाचं तरी त्या ठिकाणी रेप्युटेशन खराब करून टाकायचं आणि त्याप्रमाणे वाईट बोलायचं किंवा त्याच्याबद्दल वाईट विचार मनामध्ये ठेवायचे. हे खमीर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वलांडण सणामध्ये भाग घेताना ह्या गोष्टी चालत नाही. ज्या वेळेला त्यांनी मिसर देशामध्ये ह्या वलांडण सणामध्ये, पहिला जो वलांडण सण आहे त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला, त्यावेळेला त्यांना काय सांगितलं? एक कोकरा त्या ठिकाणी तो वधायचा, त्या ठिकाणी त्याचं रक्त त्यांच्या घरांवरती लावायचं आणि त्या ठिकाणी पायताण काढायचं नाही, पायताण तसेच ठेवायचे. आणि त्या ठिकाणी बिटर हर्ब्स म्हणलेलं आहे, कडू भाजी घेऊन त्याच्याबरोबर ते खायचं. व्हॉट इज द बिटर हर्ब्स? कडू भाजी हे कशाचं प्रतीक आहे? बेखमीर. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे गोळा त्या ठिकाणी ते मळतात त्याच्यामध्ये पण खमीर नसलं पाहिजे, अशा रीतीने ते खायचं. आणि त्या ठिकाणी हे करायचं त्यांना सांगितलेलं आहे.
हे कशासाठी करण्यात आलं त्या ठिकाणी? हा वलांडण सण त्यांनी पूर्वी जो केला मिसर देशामध्ये असताना, त्यावेळेला त्यांनी काय केलं, ते किती वर्ष त्या ह्याच्यामध्ये होते, गुलामामध्ये होते. दे वर देअर फॉर 430 इयर्स. 430 इयर्स. आणि आता परमेश्वर त्यांना गुलामामधून काढून दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये तो नेणार आहे. त्यांना तिथं तो नेणार आहे. आणि तिथं नेण्याच्या पूर्वी त्यांनी काय केलेलं आहे, कारण हे अत्यंत कष्टी झालेलं आहे. 430 वर्ष त्या ठिकाणी गुलामामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही असं असं करा, आणि त्या ठिकाणी मी पुढे काय करेन मी तुम्हाला सांगतो. बरं, म्हणून हे जे काही मॅलिस आणि विकेडनेस आहे, वाईटपणा आणि दुष्टपणा, ह्या खमीराने आम्ही त्या वल्हांडण सणामध्ये भाग घेऊ नये, तर सात्विकपणा व खरेपणानं त्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. आता ह्याचं छोटंसं एक उदाहरण आहे, आणि त्या ठिकाणी आपण एक एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. काय काय आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत? टोमॅटो आता फार स्वस्त आहेत का स्वस्त? ख्रिस्ती माणसाला किमती कितीही वाढल्या तरी त्याच्याबद्दल काळजी वाटू नाही. कोण पुरवतो? माय गॉड शॅल सप्लाय ऑल माय नीड्स अकॉर्डिंग टू हिज रिचेस इन ग्लोरी इन क्राइस्ट जीसस. माझा परमेश्वर तो माझ्या सर्व मागण्या तो त्याची पूर्तता तो करतो. आमचं सर्व फायनान्सेस ह्या ठिकाणी इतके हे वाढले, पेट्रोल तितकं वाढलं, साखर एवढी वाढली, टमाटे एवढे वाढले, कांदे एवढे वाढले, ह्याच्यावरती नाही हो, ह्याच्यावरती नाही आहे. ह्याच्यावरती लक्ष देऊ नका. ह्याच्यावरती जर लक्ष दिलं तर आम्ही आमच्या भोवती असे कोट बांधून टाकतो की त्या कोटांमधनं आम्हाला बाहेर येता येत नाही. वी बिल्ट वॉल्स अराउंड अस. कळलं का? रिस्ट्रिक्शन वॉल्स. अनेक वेळा आम्ही तोंडातून बोलतो, काय बाबा किती महाग झालंय. जाऊ दे, तुम्ही बोलला, तुमच्या आतल्या कानाने तुमच्या हृदयामध्ये गेलं, तुमच्या तिथं ते आत गेल्या कारणानं तुम्ही ते काय केलं, एरिओच्या भोवती असणारी ती भिंत तुम्ही बांधून काढली आणि तुम्ही त्याच्यामध्ये आत कोंडून आहात. बाहेर येता येत नाही, बाहेर येता येत नाही. कोणी बांधली? आम्ही बांधली. आम्ही बांधली. कशाने बांधली? मुखाने बांधली. आमच्या मुखाने बांधली. आम्ही तोंडाने बोललो, ते तोंडाने बोललो. म्हणून बोलू नका, बोलू नका. तर आता काय करायचं? टोमॅटो आहेत, टोमॅटो चांगले घट्ट टोमॅटो मोठे मोठे त्या ठिकाणी 1 किलो त्या ठिकाणी खरेदी करा. आणि खरेदी केल्यानंतर एका पिशवीमध्ये ठेवा आणि ती पिशवी गळ्यामध्ये बांधायची. टोमॅटो चांगले आहेत, वाईट नाहीत, ते चांगले आहेत. ते कळलं का? मला तर फार आवडतात टोमॅटो. एका वेळेला मी बसलो तर सर्वांना माझ्या घरामध्ये माहिती आहेत, मी टोमॅटो मोठे मोठे आणतो, माझ्यासाठी आणतो, दुसऱ्यांसाठी नाही आणत. कारण की ते मला कच्चे खायला आवडतात. एकेका वेळेला मी 4-4, 5-5 टोमॅटो मोठे मोठे खातो. मला फार आवडतात टोमॅटो. बरं, जाऊ दे. आता ह्या ठिकाणी काय आहे, ह्या ठिकाणी काय ते घ्यायचं, काढायचंच नाही. 1 आठवडा गळ्यामधनं, झोपताना तिथं, बाथरूमला जाताना तिथं, आंघोळ करताना तिथंच. कळलं का? कुठं लग्नाला गेलं तिथंच त्या ठिकाणी ती पिशवी तशीच काढायची नाही. किती दिवस काढायची नाही? आठवडाभर. काय होतं त्या ठिकाणी? का होईल? का होईल? दुर्गंधी येईल, ते टोमॅटो ठेचतील, त्याचं वास यायला लागेल, त्याचा रस गळायला लागेल, आणि त्याला मलाच त्रास होणार नाही तर इतरांना पण त्याचा त्रास होईल. वाईटपणा आणि दुष्टपणा किती दिवस माझ्या हृदयामध्ये मी ठेवायचं हो? त्याचा त्रास दुसऱ्यांना तर होतो, परंतु जास्ती प्रमाणामध्ये मला होतो, मला होतो, मला होतो. चांगला दिवस आहे, चांगला आज लग्नाला जायचं आहे, आणि त्या ठिकाणी काय सर्व कपडे बिपडे घातले, आणि त्या ठिकाणी काय ती पिशवी त्याच्यामधून टिपिक 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 ते गळायला आलं. अहो काय हे? नाही नाही, आमच्या पास्टरनी सांगितलं आम्हाला करायला हे. कळलं का? पास्टरनी आम्हाला सांगितलं. ते सांगायला पण त्या ठिकाणी लगेच तयार. बरं का? काय आहे ते?
आठवण करा, ते आठवण करा. काय ते वाईटपणा आणि दुष्टपणा आहे, तो दुष्टपणा आज आमच्यामध्ये नसला पाहिजे. हे खमीर आज आमच्यामध्ये आहे आणि ह्या खमीरामुळं काय होतं, आमचे आशीर्वाद त्या ठिकाणी खुंटले जातात. इब्री 12:15 प्रमाणे दिलेले आहे, तुम्ही सांभाळून राहा यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये. काय म्हणलंय? देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये. काय होतं त्या ठिकाणी? उपद्रव होतो, उपद्रव होतो. कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन तुम्हास उपद्रव होऊ शकतो. हे खमीर आमच्यामध्ये आहे, परंतु ह्याच्यामुळं इतरांना पण उपद्रव होतो आणि पुष्कळ जण ह्या मुळामुळं, घाणेरड्या ह्याच्यामुळं ते अंकुरित होतात. त्यांना पण अंकुर फुटायला लागतं आणि त्याप्रमाणे ते काय होतं, त्यांचं पण ते झाड दुष्टपणाचं आणि त्या ठिकाणी कशाचं, वाईटपणाचं झाड त्या ठिकाणी यायला लागतं. म्हणून सांभाळून राहा म्हटलेलं आहे. इब्री पत्रामध्ये म्हटलेलं आहे, कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये. निर्गम 12:12 दिलेलं आहे की ओलांडण सण कसा पाळायचा. तुम्ही वर्षाच्या पहिल्या महिन्यात 10व्या दिवशी एक कोकरू घ्यावे. कोकरू निर्दोष असावे व ते 1 वर्षाचे असावे. 13 दिवस ते सोबत ठेवायचे, 14व्या दिवशी ते वधावे. त्याचे रक्त घराच्या चौकटीच्या कपाळपट्टीला व भाऊंना लावावे. रात्री त्याचे मांस विस्तावर भाजून बेखमीर भाकरीसोबत ते खावे. हे सर्व करायला आम्हाला सांगितलेलं आहे. हे सर्व करायला आम्हाला सांगितलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? पासओव्हर, वलांडण सण, आणि आज आम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जे भाग घेतो त्याच्यामध्ये फरक नाही आहे. त्याच्यामध्ये पण कोकरू आहे, त्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी रक्त आहे. ह्या ठिकाणी पण आम्ही जेव्हा प्रभुभोजनामध्ये आम्ही भाग घेतो त्यावेळेला आम्ही काय करतो, त्या ठिकाणी परमेश्वराचं शरीर आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं त्या ठिकाणी रक्त जे आहे ते त्या ठिकाणी आहे. कारण आमच्यासाठी ख्रिस्त आमचा जो वलांडण सणाचा जो यज्ञ पशु आहे तो आमच्यासाठी वधला गेलेला आहे. तो त्या ठिकाणी क्रूस खांबावरती तो त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे. म्हणून ह्याच्यामध्ये दोघांमध्येही त्या ठिकाणी फरक नाही आहे. वलांडण सण त्यांनी केव्हा केला? ज्या वेळेला त्यांना मिसर देशामधून बाहेर जायचं होतं. परमेश्वर त्यांना बाहेर काढणार होता, परंतु त्या ठिकाणी राजा त्यांना बाहेर जाऊ देत नव्हता त्यांना. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी, ह्या ठिकाणी पण जेव्हा आम्ही प्रभोजन घेतो, ज्या वेळेला त्यांनी शेवटचं प्रभोजन घेतलं येशू ख्रिस्तानी, त्यावेळेला त्या ठिकाणी काय म्हणाला तो, ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्यावेळेला त्यांनी भाकर घेतली आणि ती मोडली आणि ईशोपस्कार स्मरण करून ती मोडली. कळलं का? ज्या वेळेला आमच्यावरती संकट येते, ज्या वेळेला आमच्या समोर प्रॉब्लेम्स येतात, ज्या वेळेला आमच्यामध्ये त्या ठिकाणी चॅलेंजेस येतात, त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो. आणि अशा रीतीने वलांडण सणामध्ये त्यांनी भाग घेतला. आणि फार महत्त्वाचं आहे, काय सांगितलं, त्या रात्री मनुष्य व पशु प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन, सर्व देवांना मी शासन करेन. हे कधी करणार आहे तो? हे कधी करणार आहे? हो, त्या रात्री करणार आहे, बरोबर आहे. परंतु त्या रात्री तो काय पाहणार आहे? रक्त लावलेलं तो पाहणार आहे. रक्त लावलेलं तो पाहणार आहे. म्हणून हे परमेश्वराच्या शरीराचं मर्म ओळखणं हे काय आहे, तर ज्या वेळेला आम्ही हे भाग घेतो त्यावेळेला आम्ही त्या रक्ताकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण की आमचं लक्ष इकडं तिकडं नसून आमचं लक्ष कुठं असलं पाहिजे? त्या रक्तावरती. कारण त्या रक्ताकडे कोण पाहणार आहे? परमेश्वर पाहणार आहे. आणि त्या रक्ताकडे पाहून तो काय करणार आहे? त्या रात्री मनुष्य व पशु प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन, सर्व देवांना
मी शासन करेन. हे मी केव्हा करेन? हे मी रक्त तुमच्या घरांवरती आणि बाहूंना आणि कपाळपट्टीला असलेलं रक्त मी पाहिल्यानंतर मी ते ओलांडून मी जाणार आहे. हे माहीत असलं पाहिजे आम्हाला. कालपर्यंत, आज आम्ही प्रमोशन घेणार आहोत. कालपर्यंत आमच्या ह्याच्यामध्ये पुष्कळ संकट आली किंवा पुष्कळ व्याधी आले, पुष्कळ असे प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्यामुळे आम्हाला स्वास्थ्य मिळत नाही, आम्हाला काही होत नाही. आम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्या ठिकाणी जे काही होतं ते परमेश्वरांनी ओलांडून गेलेलं नाही. कशासाठी ओलांडून गेलेलं नाही? त्यांनी ते रक्त पाहिलेलं नाही. आम्हाला माहीत असलं पाहिजे परमेश्वरा, हे जे मी काय घेत आहे त्याप्रमाणे ते रक्त त्या ठिकाणी मी माझ्या कपाळपट्टीला आणि बाहूंना मी लावलेलं आहे आणि ते मला माहिती आहे त्याचं महत्त्व काय. हे मला माहिती आहे की ते रक्त पाहिल्यानंतर तू माझं घर पाहशील, ते ओलांडून जाशील आणि सर्व जे काय माझ्या घरामध्ये अस्थिरता आहे तो सर्व अस्थिरता काढून टाकतो. आणि म्हणून मी जीव तोडून तुम्हाला सांगतो, काही गडबडीत घेऊ नका. हे मर्म तुम्हाला, कारण हे रक्त कोणाचं आहे हो? हे रक्त त्याच्या प्रियपुत्राचं आहे. 20:28 मध्ये दिलेलं आहे, पवित्र आत्मानी आम्हाला त्या मंडळीवरती आमची नेमणूक केलेली आहे ज्या मंडळीला परमेश्वरांनी आपल्या प्रियपुत्राच्या रक्तानं विकत घेतलेलं आहे. विकत घेतलेलं आहे, त्या रक्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहे. परमेश्वर काही बघत नाही. परमेश्वर बघतो की माझा पुत्र ज्या ठिकाणी त्या क्रूसावरती दिला गेला त्याचं रक्त ह्यांच्या कपाळ, हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ह्यांचं शरीर. ह्यांच्या शरीराला ते रक्त लावण्यात आलेलं आहे का? कधी लावतो आम्ही? जेव्हा आम्हाला त्या रक्ताबद्दल माहिती असते, त्या रक्ताबद्दल आम्हाला नॉलेज असतं, त्या रक्ताबद्दल आम्हाला त्या ठिकाणी माहीत असतं की हे रक्त जे आहे ह्याच्यामध्ये सुरक्षितता आहे. हे रक्त जेव्हा आमच्या ह्याला लावलं त्या ठिकाणी आमचं संरक्षण होतं, आमच्या लेकरांचं संरक्षण होतं, आमची सर्व प्रॉपर्टी आहे त्याचं संरक्षण होतं. ते आम्ही कधी लावतो? ज्या वेळेला आम्हाला त्या रक्ताबद्दल इन्फॉर्मेशन आणि माहिती आहे. परमेश्वर सांगावं लागत नाही मला माहिती आहे. परमेश्वर आमचं तुमचं हृदय पारखतो आणि त्या हृदयामध्ये ही इन्फॉर्मेशन आहे का ते बघतो आणि ती इन्फॉर्मेशन असल्यानंतर त्या ठिकाणी तो ओलांडून जातो. तर ह्या ठिकाणी कुठल्या गोष्टी होतात? मनुष्य व पशु प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन. कोणाचे? शत्रूचे. आणि शत्रूचे सर्व देवांना शासन करीन असं ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मात्र त्यांचं मरण, परंतु आमचं तारण किंवा जीवन हे आहे ह्या ठिकाणी. म्हणून ह्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही प्रभूभूषण आहे त्यावेळेला आम्ही आनंदाने यायला पाहिजे. आज माझा शत्रू जो आहे, जे काही आठवडाभर जे मला त्रास झालेला आहे त्याचं आज मरण आहे, त्याचा आज शेवट आहे आणि आज मला एक नवजीवन त्या ठिकाणी प्राप्त, परमेश्वराने जे त्या ठिकाणी योजून ठेवलं होतं ते मला आज प्राप्त होणार आहे आणि ते मी स्वीकारायला आज जाणार आहे प्रभोजनामध्ये. आज मी म्हणून आनंदानं त्याच्या शरीराचं मर्म ओळखून आम्ही ते घ्यायला पाहिजे. निर्गम 12:13 मध्ये तो म्हणतो, मात्र मी तुमच्या घरावरील रक्त पाहून मी तुम्हाला ओलांडून जाईल व तुमचा नाश होणार नाही. तुम्हाला ओलांडून मी जाईन, रक्त पाहून मी तुम्हाला ओलांडून जाईन व तुमचा नाश होणार नाही. हे मर्म ओळखून घ्या हो, हे मर्म ओळखून घ्या. फार छोटं आहे, फार छोटं आहे, फार फार इतकं सामान्य आहे. हे ओळखून घ्या की जेव्हा तो रक्त त्या ठिकाणी पाहतो त्यावेळेला तो काय करतो? त्या ठिकाणी घरावर रक्त पाहतो. आमच्या ह्याच्यावर आम्ही प्रभुवचन हे चांगल्या अर्थानं त्याच्या शरीराचा मर्म ओळखून आम्ही घेतलेला आहे. हे घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो पाहतो आणि त्या ठिकाणी तो ओलांडून जातो. येस, हे खमीर काय आहे आम्ही बघितलं. वाईटपणा आणि दुष्टपणा हे एक प्रकारचं खमीर आहे. वाईटपणा आणि खमीर, वाईटपणा आणि दुष्टपणा हे जे खमीर आहे त्या ठिकाणी आम्ही हे करत असताना, आम्ही ह्याच्यामध्ये वलांडण सणामध्ये भाग घेत असताना, वलांडण सण म्हणजे काय? तेव्हा वलांडण सण, परंतु आता हे प्रभू भोजन आहे आणि ते घेत असताना आम्ही वाईटपणा आणि दुष्टपणा आमच्यामध्ये नसू नये. तर हे
पहिल्या प्रकारचं खमीर झालं. आता आपण दुसरे पण बघूया. लूक 12:1. इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणास परुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. सांभाळा. काय म्हणलंय? तुम्ही आपणास परुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्याच्या ढोंगाविषयी सांभाळा. वलांडण सहन करण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला वाईटपणा आणि दुष्पणा हे जे खमीर आहे हे तर आम्हाला येशू ख्रिस्तांनी तर आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही कसा तो वलांडण सहन पाळला पाहिजे हे आम्हाला सांगितलं. परंतु ह्या ठिकाणी तो आता काय म्हणतो? तुम्ही आपणास परुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. ढोंगी आहेत. कोण आहे ते? परुषी. कोण आहे ते? परुषी. ढोंगी आहेत. ढोंगी ढोंगी ढोंगी. लाईटाचे किडे बघितलेत का? पाऊस येत असेल आणि त्या ठिकाणी लाईटाच्या ह्याच्यामध्ये किडे असतात आणि त्याच्यामध्ये काही काळे मोठे किडे असतात, गोल आकाराचे किडे असतात. बघितले का? बघितले असतील तुम्ही सर्वांनी. बघितले? बर. आणि हे किडे त्या ठिकाणी आपल्याला अंगाला जर लागले तर त्या ठिकाणी ते खाली पडतात आणि खाली पडतात. कुठल्या पोझिशनमध्ये ते पडतात हे तुम्ही पाहिले का? त्या ठिकाणी पाठीवरती ते पडतात. गोल आकाराचे असतात. गोल आकाराचे असतात आणि पाठीवरती ते पडतात आणि वर त्यांचे पाय असतात आणि ते पाय असे 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 करत असतात. हे बघा तुम्ही, मजा असते ती. त्यांना सरळ होता येत नाही. त्यांना सरळ होता येत नाही. पुष्कळ वेळ त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात. मग त्यांना नुसतं असं ढकललं की ते पायावरती जातात आणि ते त्या ठिकाणी उडू लागतात. परंतु त्या अवस्थेमध्ये जेव्हा ते प्रयत्न करतात त्या अवस्थेमध्ये त्यांना जर स्पर्श जर केला तर ते काय करतात सांगता येईल का कोणाला? काय करतात? कॅन एनीबडी आन्सर? नाही. काय करतात ते? ज्या वेळेला त्यानं स्पर्श केला तर ते अगदी मेल्यासारखे पडून जातात. मेल्यासारखे पडतात. काय दर्शवतात आम्हाला? काय दर्शवतात आम्हाला? आम्ही मेलो, आम्ही मेलो, माई मेलो. अरे काय येला आता? का मेले येला? काय हात लावायचा? थांबा तिथं 5 मिनटं थांबा. 5 मिनटाने ते हलत नाही आणि परत परत असं असं करायला लागतं. हालचाल कर. ढोंगी आहे ते. ढोंगी ढोंगी आहे. ढोंगी आहे. ढोंगी आहे ते. परत हात लावा, परत एकदम मेल्यासारखं शांत पडतं ते. काही गोष्टी आहेत त्या ह्यांच्याकडनं शिकणं फार महत्त्वाचं आहे. हे पण ढोंगी आहेत. हे पण ढोंगी आहेत. आणि ह्याप्रमाणे परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं की तुम्ही आपणास परुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. सांभाळा सांभाळा सांभाळा. परुषी आहेत. आज चर्चमध्ये परुषी आहेत म्हणून तर एवढं लिहिलेलं आहे. परमेश्वराने लिहिलेलं आहे. 1 शमूएल 21 मध्ये काढा. 1 शमूएल 21 12 आणि 13. 1 शमूएल 21 12 आणि 13 वाचा. हां हां बर. हां 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 हां. काय केलं त्यांनी? कोण आहे? दावीद. हां, राजा आहे. राजा. आणि काय करतो तो? त्याला कळलं हा राजा आहे आणि हा आता आपल्याला त्याच्या तावडीत आपण सापडलेलो आहे आणि तो आपल्याला मारणार आहे. म्हणून तो काय करायला लागला? वेड्याचं सोंग त्यांनी केलं. वेड्याचं सोंग.
आणि त्या ठिकाणी काय करायला, तो लाळ गाळू लागला, त्याने करून ती लाळ त्याच्या दाढीवरती येऊन गळू लागली. आणि त्यानंतर तो काय करायला लागला, तिथे ते दरवाजा होता, त्या दरवाजाला असं नखानी असं असं करू लागला आणि ते दरवाजा असं वाढू लागला. तो राजा काय म्हणतो, अरे तुम्हाला ह्या वेड्या व्यतिरिक्त दुसरं कोण मिळालं नाही का माझ्या राज्यामध्ये घेऊन याला, घ्या याला आणि बाहेर काढून टाका. आणि त्याप्रमाणे त्याची सुटका, दाविदाची सुटका त्या ठिकाणी झालेली आहे. दावीद पण ढोंग करत होता बरं का, त्याप्रमाणे आम्हाला पण चांगल्या रीतीने ढोंग करता येतं. आईला वाटतं की फार शांत झोपलंय माझं लेकरू, कळलं का? झोपलेलं नसतं ते. आई आली की डोळे बंद करतं, आई गेलं की त्या ठिकाणी कळलं का ते जागृतच असतं. असं प्रत्येक आम्ही ढोंगीपणा करतो, असं ह्या ढोंगीपणाबद्दल तुम्ही त्या ठिकाणी सांभाळून राहा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय आहे परुषांचं खमीर, काय आहे हे परुषांचं खमीर? परुषांच्या खमीराबद्दल तुम्ही सावध राहा म्हटलेलं आहे ना. हे काय आहे खमीर? तर मत्तई 23 हे संपूर्ण ह्या खमीराबद्दल ह्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा. महत्त्वाच्या काही मोठ्या ज्या आहेत, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या ठिकाणी वाचूया. मत्तई 23 आणि 10 ते 12 मध्ये कळलं का, तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. कळलं का? ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे? स्वामी म्हणून घेऊ नका तुम्ही. डू नॉट कॉल युअर सेल्फ अ मास्टर. मालक म्हणून घेऊ नका तुम्ही स्वतःला. तुम्ही कोणी नसताना स्वतःला कोणीतरी समजायचं असं त्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलेलं आहे. व्हेन यू आर नथिंग, डोंट कन्सिडर युअर सेल्फ समथिंग. आम्ही कोणी नाही. त्या ठिकाणी सर्व काम केल्यानंतर तुम्ही काय म्हणा, आम्ही निरुपयोगी, आम्ही तुझे लेकर आहोत परमेश्वरा. आमचा काही उपयोग नाही, परंतु आम्ही सर्व काम केल्यानंतर आम्ही तुझे निरुपयोगी लोक आहेत. आणि हे मिळाल्यानंतर आम्हाला आशीर्वाद यायला लागतात. स्वतः मालक म्हणून घेऊ नका. ह्या ठिकाणी काय आहे, आणि तुमचा मालक ख्रिस्त आहे म्हटलेला आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल. कळलं का? आम्हाला काय म्हणलेलं आहे? आम्हाला काय म्हणलेलं आहे? सर्वंट्स. सर्वंट्स म्हणजे SERVE, म्हणजे टू सर्व, दुसऱ्यांची त्या ठिकाणी सेवा करणे. सेवा करणे. जसं नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व करतो, त्या ठिकाणी मिनिस्टर्स जे आहेत, आम्हाला मिनिस्टर्स म्हणलेलं आहे. मिनिस्टर्स ऑफ क्राइस्ट. मिनिस्टर म्हणजे काय? नुसतं खुर्चीवरती बसायचं आणि त्या ठिकाणी सर्व हे करत तसं नाही. मिनिस्टर म्हणजे त्याचं जाऊन त्याची सेवा करणे, सेवा करणे. परंतु जगामध्ये ह्याचा अर्थ फार वेगळा आहे, फार वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी करतात. आणि ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल. वी आर द सर्वंट्स, वी नीड टू सर्व गॉड. आणि म्हणून आम्ही स्वतःला मालक म्हणून कधी घ्यायचा नाही. कधी म्हणून घेऊ नका तुम्ही, कधी म्हणून घेऊ नका. बर, 23व्या अध्यायामध्ये 14वं वचन, अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, आणि पुढे काय म्हणले? ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण 14व्या वचनामध्ये काय म्हणतात? काय करत होते हे परुषी? काय करत होते हे नियमशास्त्र शिकवणारे? काय करत होते हे ढोंगी लोक? काय करत होते? काय करत होते? तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता म्हणलेलं आहे. इंग्लिशमध्ये गिळून टाकता म्हणलेले, इथं खाऊन टाकता म्हणलेलं आहे. विधवांच्या घरी जायचं हे खमीर आहे, खमीर आहे. हे खमीर काढून टाकलं पाहिजे. विधवा आहे, तिचा पती नाही आहे, त्या ठिकाणी ती एकटी असेल किंवा काहीतरी ती असेल, परंतु तिच्या घरी जाणं आम्हाला शोभा देत नाही, शोभा देत नाही. आम्ही जाऊ नये तिच्या घरी, जाऊ नये तिच्या घरी. आणि त्या ठिकाणी विधवांच्या घरी जाऊन तुम्ही ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता. तिथं अधिक वेळ घालवायचा त्या स्त्रीसोबत, तिच्या संभाषणामध्ये, तिच्या सहभागितेमध्ये जास्ती वेळ त्या ठिकाणी घालवायचा. या ठिकाणी हे जे जे याजक लोक आहेत किंवा हे परुषी जे आहेत किंवा हे धार्मिक लोक जे आहेत ते विधवांच्या घरी जातात आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये जाऊन अधिक वेळ त्या ठिकाणी घालवतात आणि मोठी मोठी लांब लांब प्रार्थना ते करतात. ह्यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होईल म्हटलेलं आहे. शिक्षा पण दिलेली आहे, अधिक शिक्षा. काय आहे
हे खमीर आहे, हे परुषी लोकांचं खमीर आहे, ह्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. का त्या ठिकाणी एका अगोदरच्या वचनामध्ये दिलेले जे काही ते तुम्हाला सांगतात ते तुम्ही करा, जे तुम्हाला सांगतात ते तुम्ही करा, परंतु जे काही करतात ते तुम्ही करू नका. आलं का लक्षामध्ये? ते सांगतील आम्हाला, तुम्ही काम त्यांचं ऐका, परंतु जे करतात हे जे विधवांच्या घरी ते करू नका, ते तुम्ही करू नका, ते तुम्ही बिलकुल करायचं नाही. कारण की काय होणार आहे त्याच्याने ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता, ह्यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे दुसरं उदाहरण झालं. मत्ते 23:23 मध्ये काय म्हटलेलं आहे? पुरुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात. ढोंगी पण म्हणलेले ह्या ठिकाणी. तुमचे जे काही आहे त्याचा दशमांश तुम्ही देवाला देता. कुठला दशमांश ते देतात? पुदिना, बडीशेप, जिरे यांचा देखील दशमांश देता. हे दशमांश ते देतात. परंतु त्या ठिकाणी दुसरी जी गोष्ट आहे, परंतु नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे न्याय करणे, दया करणे, विश्वास, या गोष्टी तुम्ही सोडलेल्या आहेत. हे विश्वास आणि हे कशाशी संघटित आहे? हे वचनासोबत संघटित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, वचनामध्ये पाऊल जसा म्हणतो त्या ठिकाणी वचनामध्ये अधिक प्रमाणामध्ये वचन तुमच्यामध्ये राहू दे, आणि ते वचन अधिक प्रमाणामध्ये राहिल्यानंतर आम्हाला विश्वास आमचा वाढतो आणि त्यामुळे गोष्टी व्हायला लागतात. कारण विश्वासाशिवाय आम्हाला परमेश्वराला संतुष्ट करता येत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी आजकाल चर्चेसमध्ये होत नाहीत. कुठल्या गोष्टी? त्या ठिकाणी ज्या पुदिना, शेप, जिरे यांच्या देखील तुम्ही दर्शवून देता. म्हणजे ज्या हलक्या गोष्टी आहेत तिकडं लक्ष जास्ती प्रमाणामध्ये आहेत, परंतु जे वचन, जे त्या ठिकाणी न्याय, जे त्या ठिकाणी दया आणि ज्या ठिकाणी विश्वास, ह्या गोष्टी होत नाहीत. आज ह्या गोष्टी प्राथमिकरित्याने होणं फार गरजेचं आहे, कारण परमेश्वराने ते दाखवून दिलेलं आहे. पण तुम्ही त्या करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. ह्या दोन्ही गोष्टी करायला पाहिजे असं येशू ख्रिस्ताचं म्हणणं आहे. 23-24 मध्ये तुम्ही आंधळे वाटडे आहात. यू आर द ब्लाइंड गाईड्स म्हणलेलं आहे. आंधळे आहात. तुम्ही वाट तर दाखवता, परंतु वाट दाखवणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही आंधळे आहात. यू आर ब्लाइंड. येशू ख्रिस्तांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केला, तुम्ही आंधळे आहात. का आंधळापणा केला आम्ही प्रभू? का आंधळापणा केला आम्ही? त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? तुम्ही आंधळे वाटडे आहात, तुम्ही डास गाळून काढता व उंट गळून टाकता. काय म्हणलेलं त्या ठिकाणी? जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटंसं काहीतरी आहे, किडा जर पडला, समजा चहा वगैरे असेल तर आम्ही गाळून घेतो त्या ठिकाणी, हे आम्हाला समजतं. परंतु ज्या वेळेला उंटाची गोष्ट येते, ज्या वेळेला मोठ्या गोष्टी येतात, ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या गोष्टी करणं बरोबर नाही, ज्या गोष्टी माहिती आहेत त्या चुकीच्या आहेत, तरी देखील आम्ही त्या बरोबर आहेत त्या ठिकाणी आम्ही करत नाही, ते पाप आहे. हे आम्ही बघून घेतलेलं आहे याकोबाच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनामध्ये आम्ही पाहिलं. आणि म्हणून ह्या ठिकाणी तो काय म्हणतो की त्या ठिकाणी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी गाळून काढता, परंतु उंट जेव्हा येतो, जेव्हा मोठ्या गोष्टी येतात, न्यायाच्या गोष्टी येतात, जेव्हा नीतिमत्तेच्या गोष्टी ज्या येतात त्या तुम्ही गिळून टाकतात, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. हे असं होतं कामा नाही चर्चेसमध्ये. हे असं होतं. हे खमीर आहे, हे खमीर आहे, हे खमीर आहे. ह्या जर गोष्टी आम्ही जर केल्या ना, ह्या ठिकाणी काय आहे? आशीर्वाद अत्यंत भरभरून व्हायला लागतात, भरभरून वाहतात. ह्या ठिकाणी वैयक्तिकरित्या तुम्ही हे करून पहा, हे त्या ठिकाणी सर्व होईल. आणि ह्या ठिकाणी एशिया 28:10 मध्ये आम्ही बायबल कशा रीतीने वाचलं पाहिजे, कशा रीतीने आम्ही ते मनन केलं पाहिजे, ह्या ठिकाणी दिलेलं आहे. एशिया 28 आणि 10 वचन. 28 आणि 10 वचन. असं तो बोलत असे. म्हणजे हे एक ओळ घ्यायची, त्या ओळीवरती त्या ठिकाणी मनन करायचं. ह्या ठिकाणी एक वाक्य घ्यायचं, त्याच्यावरती मनन करायचं. एक पॅरा घ्यायचा आणि त्याच्यावरती ते मनन करायचं, आणि त्याप्रमाणे ते वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. हाऊ द बायबल हॅज टू बी स्टडीड. वचनानंतर वचन, पॅरानंतर पॅरा,
आणि त्या ठिकाणी आम्ही एकदम पडदिशी घ्यायचं आणि ते वाचायचं आणि त्यामुळं जे काय प्रगटीकरण असतं ते सर्व प्रगटीकरण तिथून निघून जातं आणि आम्हाला त्या ठिकाणी काहीही आम्हाला करता येत नाही, समजत नाही मला. मत्ते 23:25-28. अहो परुषांना नियमशास्त्राच्या शिक्षकांना, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता, पण ते आतून लोभ आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. आम्हाला फक्त बाहेरचं स्वच्छ करायचं, आम्हाला बाहेरचं आम्ही स्वच्छ करतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय करता तुम्ही? तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता, परंतु ते आतून लोभ आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. मला सवय आहे, एक सवय आहे की ज्या कधी बाहेर जर जेवायला गेलो हॉटेल्समध्ये एस्पेशली, त्या ठिकाणी टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरने त्या ठिकाणी काय करायचं, ताट स्वच्छ पुसून घ्यायचं. जरी ते दिलं तरी पुसून घ्यायचं. फार घाणेरडे असतात. तुम्ही त्या आत जर किचनमध्ये जाऊन जर बघितलं तर त्या ठिकाणी फार घाणेरडे प्रकार चाललेले असतात आणि त्या ठिकाणी ते साफ करायचं. परंतु ह्या ठिकाणी काय आहे, ते म्हणतात की तुम्ही बाहेरून त्या ठिकाणी सर्व साफ करता, ताट व वाट्या बाहेरून साफ करता, परंतु ते आतून लोभ आणि असंयम यांनी ते आतून भरले आहेत. अहो परुषांनो, तुम्ही आंधळे आहात. अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. खरोखर साफ होईल. बाहेरून साफ आम्ही अगोदर करतो. अगोदर आतून साफसफाई आम्ही केलं पाहिजे. आतली साफसफाई ह्या ठिकाणी आम्ही केली पाहिजे. हृदय स्वच्छ केलं पाहिजे. हृदय रिसेंटमेंट आहे. रिसेंटमेंट म्हणजे काय? रिसेंटमेंट म्हणजे काय? आजकाल फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. निराशा. काहीतरी कोणाबद्दल तर निराश असतो आपण. त्यांनी असं केलं किंवा त्यांनी तसं केलं, त्याला बोलवलं होतं तो आला नाही, त्यांनी मला पैसे देणे होते त्यांनी दिले नाही, हे दिलं. कुठल्या तरी कारणास्तव छोट्या छोट्या कारणासाठी निराशा असते आणि त्या निराशेमुळे आमच्याकडे आशीर्वाद येणं खुंटून जातं. आशीर्वाद येणं त्या ठिकाणी बंद होऊन जातं आणि त्यामुळं आशीर्वाद येत नाही. रिसेंटली छोटीशी गोष्ट आहे परंतु फार महत्त्वाची गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. रिसेंटमेंट, कोणाबद्दल निराश असू नये. एका राजाने त्या ठिकाणी हृदयामध्ये निराशा असल्या कारणानं संपूर्ण आपलं जीवन आणि आपल्या 3 पुत्रांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय. कोण आहे तो राजा? शाऊलानं. का निराश होता तो? त्यांनी गाणं ऐकलं, इस्रायलाच्या मुलींनी म्हटलेलं गाणं ऐकलं आणि त्या गाण्यामध्ये त्याला फक्त किती मार्क दिले होते? 1000 दिले होते आणि दाविदाला 10,000 मार्क्स दिले होते. आणि त्यामुळं तो काय नाराज झाला आणि त्या ठिकाणी निराश झाला आणि सर्व त्या निराश वृत्तीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तो त्याच्या पाठीमध्ये जात असे त्याचा खून करण्यासाठी आणि त्यामुळं त्यांनी सर्व आपलं आयुष्य बर्बाद करून टाकलं. ह्या छोट्याशा एका कारणामुळं. काय करतो आम्ही त्या ठिकाणी? छोट्याशा गोष्टी त्या गाळतो, परंतु उंट जेव्हा आहे त्या ठिकाणी ते गिळून टाकतो. म्हणून ह्या ठिकाणी ह्या गोष्टी सर्व होतात. लोभ आणि असंयम त्यांनी त्या भरले. अहो परुषांनो, तुम्ही आंधळे आहात. अगोदर तुमची वाटी हातून घासा, धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. 27वं वचन, 23वा अध्याय आणि 27. अहो परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात. रंग सफेदी केलेल्या कबरासारखे तुम्ही आहात. त्यावरून चांगल्या दिसतात, पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरले आहेत. दुर्गंधी आहे त्याच्यामध्ये. देर इज ऑल इव्हल थिंग इन द त्या कबरेमध्ये संपूर्ण घाणेरड्या गोष्टी आहेत. हाडं आहेत त्या ठिकाणी. उकरल्यानंतर त्याच्यामधून दुर्गंधी येते. त्याच्यामध्ये सर्व किडे घाणेरडे त्या ठिकाणी गोष्टी येतात, दुर्गंधी त्याची येते. तसं आमचं हृदय नसू नये. ते खमीर आहे. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्तानी ह्या गोष्टी सांगितल्यात. पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांची हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता, पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. हे खमीर आहे. दिस इज देअर. ह्याचं शिक्षण आम्हाला पाहिजे. वचन जेव्हा आम्ही शिकतो त्यावेळेला आम्ही ते जसं आहे तसं आम्ही ग्रहण करायला पाहिजे. कुठला पदार्थ खाल्ला का की त्याला 2 चवी असतात. एखादा गोड पदार्थ खाल्ला
ही त्याला दुसरं चव असते. खाल्लं का? खाल्लं का? नाही नाही, मी तर नाही खाल्लं बाबा. परंतु मला एक माहिती आहे की ज्याचे दोन चवी आहेत. कुठलं ते? इरमामध्ये दिलेलं आहे. काय म्हणलं त्या ठिकाणी? आणि प्रकटीकरणामध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं? हे वचन तू खा, खाल्ल्यानंतर तुझ्या तोंडामध्ये ते मधाप्रमाणे गोड असेल. गोड असेल, चांगल्या रीतीने चावून खा, आणि ते गोड असेल. आणि त्यानंतर पोटामध्ये गेल्यानंतर ते कसं होईल? कडू आहे. कडू 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 आहे ते. वचन खाताना गोड वाटतं, त्या ठिकाणी सर्व सत्यता असतं. परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही आरशात बघतो, हे असं आहे, ही सुधारणा माझ्यामध्ये करायला, मी खोटं फार बोलतो, मी बंड करतो, त्या ठिकाणी मी दुसऱ्यांवरती त्या ठिकाणी काय करतो? हेकेखोरपणा करतो, दुसऱ्यांवरती प्रभुत्व गाजण्याचा, दुसऱ्यांना कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न करतो. हे जेव्हा मला समजतं, दिस द स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, हे त्या ठिकाणी विचक्राफ्ट आहे, जादूटोणा आहे. दुसऱ्यांवरती कोणी असू दे, कोणी असू दे, आमचा नवरा असू दे, आमची बायको असू दे, आमचे लेकर असू दे, आमची सासू असू दे, आमची आई असू दे, आमचे कोणी प्रियजन असू दे, कोणावरतीही प्रभुत्व कृपा करून करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या वेळेला तुम्ही प्रभुत्व करण्याचा प्रयत्न करता, दिस स्पिरिट ऑफ डॉमिनेशन, आणि हे स्पिरिट ऑफ डॉमिनेशन संपूर्ण घराला उद्ध्वस्त करून टाकतं. बरं का, संपूर्ण घराला उद्ध्वस्त करून टाकतं. हे विचक्राफ्ट आहे, हे जादूटोणा आहे. कोणावरतीही वर्चस्व करण्याचा प्रयत्न करू नका. हे अत्यंत नम्रतेने मी तुम्हाला सांगतो. कितीतरी फॅमिलीज त्या ठिकाणी आहेत, मी तुम्हाला साक्षी देऊ शकतो. परंतु ह्या ठिकाणी मी आता, आपल्याला वेळ नाही. आता हे तिसरं खमीर आपण पाहणार आहोत. तिसरं खमीर आपण पाहणार आहोत. मत्ती 7:1-2 मध्ये दिलेलं आहे, इतरांचे दोष काढण्याबाबतचं खमीर. पहिल्या वचनामध्ये मत्ती 7 आणि पहिल्या वचन, इतरांचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाही. हे खमीर आहे, हे खमीर आहे. दोष काढू नका, दोष काढू नका. माझ्यामध्ये पण तेवढेच दोष आहेत, माझ्यामध्ये पण तेवढेच दोष आहेत. आणि त्याप्रमाणे, कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता, त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील. आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता, त्याच मापाने तुम्हाला परत मोजून देण्यात येईल. बरं का, तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. मुसळ म्हणजे प्लँक म्हणलेलं आहे, पुष्कळ मोठं प्लँक आहे माझ्या डोळ्यामध्ये. मुसळ आहे ते मी अगोदर काढलं पाहिजे, ते मी माझ्या डोळ्यातलं अगोदर काढलं पाहिजे. मी इतरांचे दोष काढू नये. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. ते सांगतात, परंतु त्याप्रमाणे ते करत नाहीत. कोण? परुषी. सर्व कामे लोकांनी पाहावेत म्हणून ते करतात. सर्व लोकांनी आपल्याला रब्बी म्हणावे व आपल्याला मान द्यावा असे त्यांना वाटते. तसे सभास्थानात मुख्य ठिकाणी बसायला त्यांना आवडते. हे संपूर्ण परुषांचं खमीर आहे. ह्याच्याबद्दल आम्ही सावध असलं पाहिजे. पुष्कळच्या गोष्टी आहेत, परंतु आता आपण चौथ्या प्रकाराकडे जाऊ. चौथ्या प्रकाराकडे आपण जाऊ. मार्क 8 आणि 15 मध्ये हेरोदाच्या खमीराविषयी ह्या ठिकाणी दिलेलं आहे. हेरोदाचे खमीर. ह्या खमीराचं वैशिष्ट्य काय? परुषांच्या खमीराबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही सावध राहा. आणि ह्या ठिकाणी हेरोदाच्या खमीराबद्दल पण आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या खमीराचं वैशिष्ट्य काय? मार्क 8 आणि 15 मध्ये येशूने त्यांना निक्षून सांगितले, सांभाळा परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा. आता ह्या ठिकाणी हेरोदाचा पण खमीर ह्या ठिकाणी त्यांनी घातलेलं आहे येशू ख्रिस्ताने. परुषांचं बघितलं आपण, बरोबर आहे. आता हेरोदाचा खमीर आहे. कोण होता हेरोद? हेरोद हा राजा होता. आणि मत्ती 14:3 मध्ये हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदिया ह्याच्यामुळे योहानाला अटक करून तुरुंगात टाकले होते. कशामुळं? हेरोदाने आपला भाऊ फिलिप, त्याची पत्नी जबरदस्ती
त्या ठिकाणी घेतली होती. आलं का लक्षामध्ये? हे खमीर आहे, हे खमीर आहे. हे हेरोदामध्ये हे ढोंगीपणाचं नाही, परंतु हे वेगळं खमीर आहे. हे लोभाचं खमीर आहे. कुठलं? शरीराचा काय त्या ठिकाणी? वासना, डोळ्याची वासना. हे जे काय आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी, ह्याच्यामध्ये जे काय यल काढलेलं आहे त्याच्यामध्ये जगामध्ये असणारे 3 यल्स आहेत. WORLD. ते यल जर काढलं त्याच्यामधून 3 प्रकारचे जर खमीर जर काढले तर त्या ठिकाणी काय येतं? त्या ठिकाणी वर्ड, वचन येतं. म्हणून त्या ठिकाणी हे संपूर्ण जग त्या ठिकाणी भरलेलं आहे. त्याच्यामधून हे खमीर काढायचं ते आपण नंतर बघूया. हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरुंगात टाकले होते. कारण योहान त्यास सांगत होता, तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राचे योग्य नाही. कोणी सांगितलं? योहानाने सांगितलं. बरोबर सांगितलं की नाही? बरोबर सांगितलं, हो की नाही? मग काय वाईट काय सांगितलं त्या ठिकाणी? आजकाल लोकांना सत्य सांगितलेलं, चांगलं सांगितलेलं आवडत नाही. ते तुम्हाला डावलून टाकतात. तिकडे पुढे जातील ते तुम्हाला डावलून टाकतात. डावलून टाकतील तुम्हाला आणि ते पुढे जातात. त्यांना आवडत नाही गोष्टी सांगितलेल्या, त्यांना आवडत नाही गोष्टी सांगलेल्या. आणि योहान त्याला सांगत होता, तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही. याकोब ना ते बघितलं आपण. हेरोद त्यास माराव्यास पाहत होता, 5वं वचन. पण तो लोकास भीत होता, कारण लोकांचा असा विश्वास होता की योहान संदेष्टा आहे. 6व्या वचनामध्ये हेरोदाचा वाढदिवसाच्या दिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खुश केले. कुठली पद्धत आहे ही मला तुम्ही सांगा ना. आई आपल्या मुलीला सांगते ज्याच्यावरती त्या ठिकाणी त्यांचं हे चाललेलं आहे, त्याला खुश करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीला त्या ठिकाणी त्याच्यासमोर नाचायला लागते. हे कुठलं शास्त्र आहे मला समजत नाही. मुलीला, त्या मुलीला अत्यंत वाईट वळणावरती त्या ठिकाणी न्यायचं, वाईट गोष्टी तिला करायला लावायचे. त्यामुळे त्याने शपथ वाहून, कळलं का, ती जे काही मागेल ते देण्यास अभिवचन तिला दिले. कोणी? हेरोदाने. हेरोदाने सांगितले, तू नाशील आणि त्यानंतर तू जे काय मागशील ते मी तुला देईन. बरं. 8वं वचन, तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या. कुठला दिवस आहे? वाढदिवस. कुठला दिवस आहे? आनंदाचा दिवस आहे. आणि त्या आनंदाच्या दिवशी हा काय करतो? हेरोद तिच्यासाठी तिच्या मुलीला त्या ठिकाणी नाच करायला लावतो आणि त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी मागते. त्या मुलीला काहीच माहीत नाही, परंतु ती आईकडे जाते आणि आईला विचारते की मी आता काय मागू. त्यावेळेला ती म्हणते, योहान जो आहे ना तिथं जेलमध्ये, त्याचं शीर तू माग. आणि त्याप्रमाणे तिला खून करायला त्या ठिकाणी ती सांगते आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती जाते आणि राजाला सांगते आणि राजा तिची शर्त पूर्ण करतो. त्या ठिकाणी योहानाला खलास करून टाकतो. आनंदाचा दिवस आहे, वाढदिवसाचा दिवस आहे आणि त्या दिवशी हे इतकं घाणेरडे कृत्य करतात. आणि त्या ठिकाणी हे काय आहे? हे खमीर आहे. कोणाचं खमीर आहे? आनंदाच्या दिवशी विरजण घालायचं, आनंदाच्या दिवशी त्या ठिकाणी कोणाचा तर जीव घ्यायचा, आनंदाच्या दिवशी कोणाला तरी त्या ठिकाणी धोक्यामध्ये घालायचं. हे हेरोदाचं त्या ठिकाणी हे खमीर आहे. आणि ह्या खमीराबद्दल आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. त्यांनी ते आपल्या आईकडे आणले. हे कोणाचं हे खमीर आहे? हे हेरोदाचं खमीर आहे. ह्याच्याबद्दल आम्ही अत्यंत अत्यंत सतर्क असलं पाहिजे. 1 कोरिंथी 14:20 मध्ये म्हटलेलं आहे, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, बालबुद्धीचे होऊ नका, परंतु दुष्टपणाबाबत तान्या मुलासारखे. दुष्टपणाबाबत म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्याबाबत. दुसऱ्याने त्रास देऊ नका. ह्या बाबतीमध्ये तुम्ही काय व्हा? ताने लहान मुलांसारखे. मुलांना त्या ठिकाणी काही समजत नसतं. ते दुष्टपणा करत नाही, ते बदला घेत नाहीत, ते घाणेरडे बोलत नाहीत. ते काय अत्यंत नम्र असतात लहान लेकरं. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. त्यांच्याकडे बघून त्या ठिकाणी तुम्ही परिवर्तन व्हा, कारण की त्यांच्याकडे बघून परिवर्तन झाल्याशिवाय तुमचा स्वर्गामध्ये राज्य होणार नाही असं मला. म्हणून त्या ठिकाणी 1 कोरिंथी 14:20 मध्ये बालबुद्धीचे होऊ नका, परंतु दुष्टपणाबाबत तान्या मुलासारखे आणि समजूतदारा
खरेपणाबाबत प्रौढासारखे व्हा. खरेपणानं व सात्विकपणाने आम्ही बेखमीर भाकरीमध्ये आम्ही बेखमीर भाकरीने आम्ही ह्या पासओव्हरमध्ये वलांडण सणामध्ये आम्ही भाग घेतला पाहिजे. युसुफाने तसंच केलं. खमीर नव्हतं त्याच्या जीवनामध्ये, बेखमीर भाकरीने त्याने त्या ठिकाणी प्रत्येक वेळाला वलांडण सहन केला आणि त्याप्रमाणे त्यांनी परमेश्वराला संतुष्ट केलं. प्रभोजन आम्ही ज्या वेळेला घेतो त्यावेळेला 2 गोष्टी होतात. त्या गोष्टी कुठल्या? रात्री मी मिसर देशामध्ये फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकेन आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्ष करीन. मी परमेश्वर आहे. द्वेष, लोभ, गर्व, कटुपणा, अक्षमा हे सर्व दैवत आहे बरं का. ह्या सर्वांना मी मारून टाकतो असं म्हणाला. आणि प्रथम जन्मलेले त्या ठिकाणी आमचे जे काही असतं, ज्या वेळेला प्रभुभोजनामध्ये आम्ही भाग घेतो त्यावेळेला आमचे जे त्या ठिकाणी काय असतात, आमचे जे शत्रू असतात त्या सर्व शत्रूंना आणि जे दैवत आहेत, दैवत म्हणजे कोण? मूर्तिपूजा. मूर्तिपूजा म्हणजे कोण? आम्हाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही अभिलाषाच्या गोष्टी आहेत, त्या आम्ही घट्ट पकडून ठेवतो, त्या आम्ही देत नाही. ते काय आहे? देवापेक्षा आम्ही त्यांच्यावरती जास्ती प्रमाणामध्ये आम्ही काय करतो? प्रीती करतो. ते काय? ती मूर्तिपूजा आहे. मूर्तिपूजा आहे. हे सर्व दैवत मी मारून टाकेन म्हणतो. परंतु तुमच्या घराच्या दारावर रक्त ही खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशातील मारीन तेव्हा कोणतीही अनर्थ तुमच्यावरती येणार नाही व तुमचा नाश होणार नाही. हे कधी होतं? हे ज्या वेळेला आम्ही प्रभुभोजनामध्ये ह्याचं मर्म ओळखून, त्याच्या शरीराचं मर्म ओळखून जेव्हा आम्ही हे घेतो त्यावेळेला ह्या गोष्टी होतात. त्याच्या रक्तामुळे आम्ही गोषणमध्ये आहोत बरं का, सुरक्षित आहोत. त्याच्या रक्तामुळं आम्हाला परमेश्वरासोबत शांती प्रस्थापित झाली. त्याच्या रक्तामुळं त्या ठिकाणी काय झालं? त्या क्रुसावरती आमच्याबरोबर त्यांनी रक्ताचा करार केला आणि त्या रक्ताच्या कराराच्या द्वारे आम्हाला सर्व आशीर्वाद त्यांनी देऊ केलेले आहेत. फक्त तुम्हाला आठवायची काही आवश्यकता नाही. फक्त परमेश्वरा, तू माझ्यासोबत तो रक्ताचा करार तू केलेला आहे आणि त्या रक्ताच्या कराराच्या द्वारे आज मला सर्व आशीर्वाद प्राप्त होत आहे. सर्व आशीर्वाद तुमच्या पायामध्ये येऊन लोटांगण घालायला सुरुवात करतील. हे आहे, ही सत्य परिस्थिती आहे, हे सत्य वचन आहे. आणि त्यामुळे आम्हाला हे माहीत असणं पाहिजे. ख्रिस्ती जीवन काय आहे? मी विचारणा केली अगोदर. काय ख्रिस्ती जीवन? नुसते ऐकणारे नाही, वचनाचे करणारे प्रमाण. कचरा आहे का घरामध्ये? कचरा होतो का घरामध्ये? कुठल्या गोष्टींमुळे कचरा होतो? भाजी कापतो, झाडून घेतो, अंगण झाडत असू, पुष्कळ कचरा होतो. बरोबर आहे? कचरा होतो की नाही? मग काय कचरा करतो? कचरा आम्ही घेतो, झाडतो आणि त्या ठिकाणी बाहेर जाऊन गेट उघडून त्या ठिकाणी बाहेर टाकून देतो रस्त्यावरती. बरोबर आहे? मग काय? गाडी येत असते, आमच्याकडे तरी येत नाही. गाडी आमच्याकडे येत नाही. गाडी येते तुमच्याकडे? हे नवीनच काय तर ऐकलं. शिलो चर्चमध्ये गाडी येते. इथं तर गाडी दिसली नाही कधी. येते गाडी? बर सर्वांनी बोल. ओके, अग्रीड. कशावर समजतं गाडी येते? गाणं लावतात. येतं का गाणं? येतं का गाणं? अरे मी तुम्हाला विचारलं गाणं येतं का? गाणं येतं का? देख 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 कचरा यहाँ वाहन फेक. देख 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 कचरा यहाँ वाहन फेक.
बीमारी हो गई तो होगा बुरा हाल, तो क्या करे भैया, गाड़ी वाला आया तेरा कचरा निकाल, गाड़ी वाला आया तेरा कचरा निकाल, गाड़ी वाला आया तेरा कचरा निकाल, गाड़ी वाला आया तेरा कचरा निकाल. मी असं म्हणत नाही, यीशु मसीह आया तेरा कचरा निकाल, यीशु मसीह आया तेरा कचरा निकाल, यीशु मसीह आया तेरा कचरा निकाल, यीशु मसीह आया तेरा कचरा निकाल. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन हेच आहे. आयुष्यभर आमच्यामधील जो कचरा आहे तो ख्रिस्तावरती टाकून द्यायचा. त्याच्यामध्ये आम्ही आहोत. तो नेहमी आमच्याकडे येतो. प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी आम्हाला म्हणतो, तुझ्यामधला तो द्वेष, मत्सर, गर्व, कडूपणा त्या ठिकाणी सर्व काढून टाक. त्या ठिकाणी माझ्यावरती ते टाक, माझ्यावरती टाक. संपूर्ण आयुष्यभर आम्हाला हेच करायचं आहे आणि हेच ख्रिस्ती जीवन आहे. आमच्यामधील जो कचरा आहे त्या ठिकाणी तो कचरा काढून त्याच्यावरती आम्ही टाकून द्यायचा. हे आम्हाला करणं फार सोपं आहे. ख्रिस्ती जीवन काही करायचं नाही. खोटं बोलायचं नाही, बोलायचं खोटं, खोटं बोलायचं नाही. काय करायचं? केला बाजूला कचरा. घरातला कचरा काढायचा. आम्हाला किती त्या ठिकाणी कोपरा झाडतो, सर्व करतो त्या ठिकाणी, सर्व किती ती गाडी जवळ आली तरी किती घाण वास येतो. सर्व त्या ठिकाणी घाणेरडे आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुखापत होते, त्याच्यामुळे आमच्यामध्ये आजार होतात, त्याच्यामुळे आमचे सर्व आशीर्वाद त्या ठिकाणी खुंटून राहतात. म्हणून आम्ही त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आलेला आहे. काय करायचं? प्रत्येक वेळेला तो जवळ उभारतो. त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला करत असतो कचरा आम्ही जवळ ठेवू नये, परंतु त्याच्याकडे सुपूर्त करून टाकायचा. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणाला तो काय करतो? आशीर्वाद ओतायला सुरुवात करतो. देव करो. ह्या ठिकाणी आम्हाला वचन चांगल्या रीतीने त्याने सांगितलं, म्हणून आपण त्याचा आदर करूया आणि त्याला आशीर्वादित करूया. प्रार्थना करूया आपण. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देव बापा, आमच्या दयासागरा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आज आमचं ऐकलंस तू, आम्हाला तू आशीर्वादित केलंस. आणि ख्रिस्ती जीवन काय आहे प्रभू परमेश्वरा, हे जे काही खमीर आहे हे आमच्यासाठी नाही आहे. तू आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे? आशीर्वाद ठेवलेले आहेत. आणि ते आशीर्वाद आमच्यामध्ये बहुतायत आहेत. आणि त्या आशीर्वादाचा उपभोग आम्ही करून घेणार आहोत. यासाठी तू आम्हाला निवडलं, आशीर्वादित केलं, याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आज आम्हाला समजून सांगितलं, कधीही आम्ही हा कचरा आमच्याजवळ आम्ही ठेवणार नाही. तुझ्याकडे आम्ही सुपूर्त करणार आहोत आणि तुझा आम्ही गौरव करणार आहोत. आमची प्रार्थना ऐकलीस, याबद्दल धन्यवाद. इथे असलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव. सर्व लहान थोर, संडे स्कूलचे लेकरं, संडे स्कूलचे टीचर, प्रभू पुरुषाला इथले ॲडमिन करणारे सर्वांवरती आशीर्वाद पाठव. हा परिसर, ह्या परिसराच्या भोवती असणारे सर्वजण, ही वास्तू, हे जे काही हे घर आहे, हे त्याच्यावरती तू आशीर्वाद, सर्वांवरती तू आशीर्वाद. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नको. प्रभूच्या खरोखर तू किती चांगला आहेस. आम्हाला तू आशीर्वादित केलंस आणि तू आमचं सांत्वन केलं, याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गौड नावाने मागतो, म्हणून तो एक आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावरती पाडो व तुमच्यावरती कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देवो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.